दक्षा आपल्या बरोबर झालेला स्कॅम पिझ्झा मी आता डोसा काढतोय पेपर डोसा ज्याला बोलतात तो पेपर डोसा काढतोय मी जो दक्षाला अजिबात जमत नाही. बघूया मन बरोबर म्हटलंय ना ढवळ्या शेजारी पवळा बांधला गुण नाही पण वजन लागला. आजच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण दिवसाचा व्लॉग येणार आहे सकाळपासून एंड ऑफ द डे पर्यंत. सो प्लीज शेवटपर्यंत बघा. आमचा बाबू मस्त पैकी रेडी होतो नवीन टी शर्ट घालून. हो बाबूचा पहिला झेंडा वंदन है ना. पहिला झेंडा वंदन. काका बाबा पैसे खर्च होतील म्हणून घेत नव्हते या वर्षी देवशी लागणार. अरे यंदा बाबूसाठी स्पेशल आहे का नाही. गणपतीचं टी शर्ट मस्त. अरे वा अरे वा मस्त गुड बॉय. अरे वा पहिला झेंडा वंदन हो बाबूच. हो चला चला आपण खाली जाऊया. चला चला आम्ही निघालो आता झेंडा वंदन करायला. लक्ष कुठे आई कुठे आई. हा बाय खुश आहे एकदम. दरवाजा उघडा. हे ते बघ आबा आबा टी शर्ट. चला आम्ही झेंडा वंदन करून येतो मस्त पैकी. चला चला आम्ही चाललो झेंडा वंदन करायला. तुम्ही पण या. मस्त तयारी झाली. इकडे बघ कुठे. हो करूया इकडे बघ. हॅलो सलामी दो. सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्री सिंह गर्जतो शिवशंभूला. तर अशा प्रकारे आम्ही झेंडावंदन करून आलेलो आहे. हो खाली भाषणं चालू झाली आहेत. आता थोडंसं मला बाहेर जायचं आहे त्यामुळे मी दैविकला घेऊन वर चाललो आहे आणि एक दोन कामं आहेत ती बाहेरून करून घेऊन येतो. तोपर्यंत चल दैविक टाटा बोल. तर मंडळी आत्ताच खालून आम्ही प्रजासत्ताक दिन करून आलो. आम्ही म्हणजे मी आणि दैविक. आणि दैविक झोपला आहे मस्त एकदम गाढ. थोडंसं खाल्लं त्याने आणि झोपला आहे. आणि आता आमची इकडे तयारी चालू आहे. दाखवतो मी तुम्हाला काय बनवते लक्षात. अर्थातच तिने बनवून झाल्यानंतर ते डिसाईड होईल काय आहे ते. तर ती म्हणते की ती सांबार बनवते होता कारण आम्ही आज डोसे करणार आहोत है ना लक्षा. हो हां. तर अर्थात ती आता सांबाराची तयारी करते इकडे. आणि इथे आहे बाबूची मस्तपैकी व्हेजिटेबल्स टाकून सगळं खिचडी. आणि तुम्हाला वाटत नसेल पण आमची सुमो पहलवान रिकाम्या भरा. तर ही बोलते की मी गावावरून आल्यापासून जाड झाली आहे. म्हणजे असं दिसून येते की दक्षा काम करते आणि मम्मी बसून असते त्याच्यामुळे मम्मी जा. आता दक्षा रियालिटी तू सांग काय ते. मी बसून असते मम्मी काम करते. ही अशी पहिली बाई आहे जी काम करून सुद्धा बारीक होत नाही जाडच होत जाते कारण सुनेकडे बघत असते कंटिन्यू. म्हणजे काय कारण असं बघून बघून पण काय ते ढवळ्या शेजारी पवळा बांधला गुण नाही पण वजन लागलं. पण मी मन बरोबर म्हटलंय ना ढवळ्या शेजारी पवळा बांधला गुण नाही पण वजन लागला. मग बघ ना मम्मी एवढी कामं करता घरातली तरी सुद्धा मम्मी इकडे बघ जरा वाकून. मम्मी वाकून बघ. हा
एवढी कामं करता तरी सुद्धा मम्मी बारीक होत नाही अजिबात. तर मी तिला काय सांगतो की तू माझ्याबरोबर खाली चालायला ये, म्हणजे जेव्हा मी कामावरून येतो ऑफिसमधून येतो तो तेव्हा तू मी आणि बाबू मस्तपैकी चालू. पण तिची कंप्लेंट अशी आहे की तुम्हाला आल्याबरोबर जेवणं पाहिजे असतात, मग कसं लगेच होणार सगळं. तिची पण बाजू बरोबरच आहे, पण तरी सुद्धा ती चुकीची आहे कारण मी दुसरी बाजू बोलतो. हां, तर सांबारामध्ये बाकीचं जाऊ द्या. तर ती काय बनवते त्याच्यामध्ये कांदा बिंदा टाकला आणि सांबारा तयार झाला की आम्ही नंतरच दाखवू, आता नाही दाखवत आम्ही. आता आम्ही डोस्याची तयारी करतोय, म्हणजे डोसा मी बनवणार आहे, अर्थातच मी बनवणार आहे कारण का माझ्याशिवाय चांगला असं कोणाला येत नाही. आणि बोल आता तसं माझी मदत काय पाहिजे. सांबारची रेसिपी दाखवत नाही कारण तुम्ही खूप चांगला बनवत असाल माझ्यापेक्षा. सो तुम्हीच सांगा मला कसं बनवायचं ते. तुम्ही जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल ना, जेवढे पण बघत असतील लोक, तुम्हाला माझी आयडिया येत असेल ना की मी काय सहन करतो. एवढं लेट रिप्लाय असतो तुझा. नाही, अर्थात ती चांगला जेवण बनवते, बोलावं लागतं काही गोष्टी बनवते, म्हणूनच मी एवढा सुदृढ आहे ना. म्हणजे नाहीतर मी कसं खंगलो असतो. मम्मी पण जाड होते. अरे सुदृढ आहेच ना, आहे मी चांगला, हेल्दी आहे. आणि आता 12:15 झालेले आहेत, त्याच्यामुळे मला जरा बाहेर जायचं आहे. माझी डेट आहे. जा जा जा. सो मी डेटवर चालू आहे 15 मिनिटासाठी. बाय. 15 मिनिटासाठी रक्त रक्त पिऊन आली. पिते. इकडचं रक्त पिली आहे. अरे गेलं. मी आंघोळ केली आहे त्याच्यावर. आणि आता इथे रक्त द्यायला चालू आहे मी, दक्षाशिवाय दुसऱ्याला कोणाला तरी. सो मी येतो, मग 10 मिनिटं थांबशील. तिथपर्यंत माझा सांबार रेडी होईल. आलो होतो जरा बाहेर ब्लड चेकअपसाठी, पण इकडे ट्रॅफिक एवढं होतं की शेवटी मग म्हटलं गाडी ठेवूया, चालत जाऊया. कारण गाडी ट्रॅफिकमध्ये एवढं पेट्रोल जळवण्यापेक्षा ते पायी चाललेलं बरं. म्हणून मग आलो तिथे जाऊन जरा ब्लड देऊन आलो. आता रिटर्न चालले आहे. फक्त गाडी उचलू दे नको ट्रॅफिकमध्ये. तर चला आता घरी जातो. दक्षाने तोपर्यंत डोस्यांची तयारी केली असेल. आज बघू शकता, आज 4 टाइम 9 माझे किलोमीटर झाले गाडीचे. आणि सहज तुम्हाला दाखवा असं वाटलं, इथे ही लाईन बघा, रेशनिंगची लाईन आहे. गावच्या आठवणी ताज्या झाल्या. कारण गावी पण आम्ही काही वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा मी गावी होतो त्यावेळी पण असंच महिन्याला जाऊन लाईन लावायची आणि तिथून रेशनिंग घेऊन यायचं. मस्त वाटायचे, छान होते ते दिवस. सो आज ते बघून असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर जातो आता घरी, इथून 5 मिनिटावर आहे. अरे दक्षा, मी बोलेल ना तुला मी बाहेरून जाऊन येतो म्हणून, माझ्याशिवाय कसं हे केलं, तू सुरुवात केलीस. तुझ्यासाठी थांबत बसली तर झालं मग. अरे पण आपण एकत्र बनवणार होतो. हो, पण बाबांचा टाइम होता का. अच्छा, बाबांचं किती काळजी. ते इथे पोरगा नाही, नवरा सकाळपासून उपाशी आहे, पोटात अन्नाचा कण नाहीये. किती खोटं वर्ष आहे. अच्छा, तर अशा प्रकारे दक्षाने डोसे करायला सुरुवात केली आहे. याला डोसा म्हणता येईल की आंबोळी म्हणता येईल ते तुम्हीच सांगा. दक्षा डोसा म्हणते. आणि याच्यानंतर मी जो डोसा काढेल जो पातळ एकदम कागदासारखा असेल त्याला पेपर डोसाच बोलतात, समजलं? ओके, तो पेपर डोसा मी कसा बनवेन तो बघा. ठीक आहे. हो, हे काय ते सांबर बोललेली, दिसायला तरी भारी दिसते का. बाबांकडून रिव्ह्यू घेण्यात त्या फायदाच नाहीये, ते आम्ही ठरवू. माझे बाबा आहेत ते, चांगलं म्हणूनच बोलतोय, त्यांच्याकडून रिव्ह्यू घेण्यात काय अर्थ नाहीये. तर मस्तपैकी आता आम्ही बनवतो. जरा मी बनवतो, दक्षाने बनवलेलं तुम्ही बघितलं, आता मी बनवेन. ओहो काय ते, बापरे, प्रेझेंटेशन. मी आता डोसा काढतोय, पेपर डोसा ज्याला बोलतात तो पेपर डोसा काढतोय मी, जो दक्षाला अजिबात जमत नाही. बघूया तुला किती जमतं. मी दक्षाला आता शिकवतोय. अच्छा, मला ना चमच्याने नाहीये, कप पाहिजे त्याच्यासाठी, पण आता ठीक आहे, तुझ्यासाठी मी ऍडजस्ट करतो. हा असा चमचा घ्यायचा आणि असं पीठ टाकायचं. अरे पीठ थोडस पातळ पाहिजे, हे तू कसं माहितीये का. अरे बापरे, कट कर.
पटकन. ये तो ऐसे ही जाएगा. अरे मजा आली. नाही दक्षा पिठामध्ये चल, चल, प्रॉब्लेम आहे चल, काहीतरी. चल. नको बस. एक पिठामध्ये सेकंड. प्रॉब्लेम आहे. हे बघा मी काढलेले डोसे. हा आणि पिठामध्ये प्रॉब्लेम आहे सांगणारा अक्षय. पेपर डोसा हा. नाही दक्षा ते पीठ खूप पातळ असतं. गप्प बस. येस अक्षय. दक्षा पीठ पातळ असतं अक्षय ते. तू मान्य कर. हा. तू नाही, ते मान्य असं कर. असं आज तू कॅमेऱ्यावरती पकडला गेलेला आहेस. गप्प बस. हा. आपण कट कर. नाही. एडिटिंग मीच करणार आहे नाही, त्याच्यामुळे मी आज नाही. काढून टाकणार. अजिबात नाही. हे बघ झालाय हा झालाय ना झालाय. हे बघ किती हा. छान झालाय बघा. वा 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 वा. झालाय असा तर असतो. वा वा वा. हा काढू काय काढतो ना आता. हा, काढ ना. हा. थोडासा फक्त पातळ झाला पाहिजे होता बाकी सगळा ओके आहे. ओके. अरे बघ आता पुढचा बनवतो ते बघ. पण तू बघ. आता जसं तू बोलतो आकार उकार काय कुठे काय मग आहे ठीक काय आहे झालं? चालेल ना पहिला आहे हा. पहिला चालून जातं पहिला चालून अच्छा जातं. मग माझं काय नाही झालं तुला काय अरे तू पहिलं आणि वर्षानुवर्ष दुसरं? करतेस मी आज पहिल्यांदा गप्प करतो. बस. तर ठीक आहे खोटारड्या. चालेल असं होऊ शकतं. नवीन आहे युनिक आहे काय भन्नाट आहे. स्वतःच झालं का असं होऊ शकतं. हा होऊ शकतं कारण मी पहिल्यांदा करतो कधीतरी करतो. तू करतेस ही वर्षानुवर्ष अश्मयुगापासून करत आली आहेस. बस बाबा कसं झालंय सांबार झालंय का चांगलं. हा काय भाज्याच नव्हत्या तरी पण बनवलं. ही पसरवणी ही मेन कला असते जी. अरे नाही तुला बरोबर जसं तेल टाकायचं नसतं. गप्प बस. तेल नसतं टाकायचं त्याच्यामध्ये हे चिपक. अरे यार काय झालं येस येस. होतं कधी कधी सचिन पण 0वर आउट होतो. अरे यार काय दक्षा तो जास्त तापलाय. सॉरी गाईज मी ऍक्सेप्ट करतो की मला नाही होत. हे दक्षा मी एकेकाळी काढलेले आहेत हे तुझ्या तव्यात कधी प्रॉब्लेम आहे. ते असं कधीतरी करून नसतं होत. एकदा चांगला लावणं लगेच हा. शाण्या चल पग फेकून द्यायला लागतंय उगाच चल नाच करतोय तू. सॉरी गाईज मी तुमच्या अपेक्षांचा भंग केलाय. आज तू मान्य कर की तुमचा- मला येत आहे तुला येत नाही. तुमचा कुक आज हरलाय. तर मला अतिशय जड अंतःकरणाने सांगावं असं वाटतंय की हा चांगला डोसा दक्षाने बनवलाय आणि हे सांगताना माझं अंतःकरण असं आजची विनर मी आहे. तुला ठीक आहे. मान्य करावंच मान्य लागेल. केलंच. चला मग इथेच आम्ही आमचा ब्लॉग संपवतो. आपण भेटू पुढच्या ब्लॉग नाही उगाच काहीतरी बोलू नकोस. अर्धी लोक खरंच पळून जातील. नाही नाही एवढं कसं काय चांगलं येऊ शकतं. जाऊ दे चल. सॉरी गाईज. दक्षा हम्म. हे असं वेगळं काय दुसरं पीठ काय. हे आहे तुझे ओट्सचे डोसे. ओके डाएट वाले बापरे. हम्म. एकटा मीच डाएट करू का. हो तर तुम्ही पण मनावर घ्या नाही मम्मी आणि तू नाही. मला डाएट करून बारीक बनवताय. तुला हवंच आहे. आमचं अशा प्रकारे जेवण रेडी आहे. दक्षाने बनवलेले डोसे हे माझे स्पेशल आहेत ओट्सवाले. मम्मी काहीतरी रिव्ह्यू दे कसे लागले. तुला कसं लागला हे टेस्ट कशी होती मी तुला दाखवतो तर करू. एक्सप्रेशन बघ छान आहेत. खरा रिव्ह्यू. हा एक्सप्रेशन हो की नाही बाबू आवडलं की नाही तुला. छान आहे छान आहे छान आहे. चला आता मी खाऊन बघतो माझा खरा रिव्ह्यू. चांगला आहे चांगला आहे. अरे छान आहे. तुझे ओट्स वाले आहेत. चटणी पण छान आहे. खूप मस्त. आज मस्तपैकी दुपारी झोप झाली आहे. ह्याची हा अर्थात माझी. मस्तपैकी 6 वाजेपर्यंत झोपलाय. तर आणि आता प्लॅन ठरलाय ताईकडे जायचंय ताईला सतवायला आणि तिथून मामाकडे जायचंय. नाही पहिलं मामाकडे जाऊ त्याच्यानंतर ताईकडे जाऊ आणि तिथली पण गंमत जमत काय झालंच करता आलाच तर तुम्हाला कसा दाखवतो. छळतो अक्षय ताईला. तर ते पण शेअर करूया व्हिडिओमध्ये. तर चला आमच्यासोबत. तुझा
चक्क हसतोय, चक्क हसतोय. अशा प्रकारे आमचा दैविक दादाच्या घोड्यावरती बसलाय हो ना. अले छोटुड्या, अले 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 दैविक, अले वा, अले वा. आवडला आवडला घोडा, आवडला का तुला? तुला आवडला का घोडा? तुला आवडला का? दक्षा, आपल्या बरोबर झालेला स्कॅम. पिझ्झा खायला, पिझ्झा पार्टीला बोलवलेला. तू पिझ्झा बोललेला ना, पिझ्झा आहे म्हणून. हा, वडापाव देतोय तू. बघ बर्गर, मग ते तरी कुठे आहे? इंडियन बर्गर येतो. हे काय स्कॅम केला आम्ही. घरचं चांगलं सोडून आलोय, डोसे बिसे. तू बर्गर देतोय आम्हाला. दैविक, हे दैविक, आरुष बोल, बाय बोल. वडापाव खायला यायला बोल, असं बोल, वडापाव खायला या. हे बघ, वंदे मातरम. हे रडक्या, या वडापाव खायला. बर्गर बोलून वडापाव खावतात. वडापाव म्हणजे बर्गरच असतो, इंडियन बर्गर. पण पिझ्झा पण बोललेली ती. मी नाही, तुका सांगितलेलं, तू आळशीपणा केला, समजला ना. मी सांगितलेलं तुका की तू सगळी तयारी कर म्हणून. आमच्या नशिबात पिझ्झाचा, आपला वडापावाचा आहे. बाय. दैविक बाय. काय रे बाबा. चला.